नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। सांगली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 61% मतदान कमी झाल्याने सत्ता कोणाची येणार यामध्ये उत्सुकता। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 61% मतदान झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे। मतदारांनी उमेदवारांना निरुत्साह दाखवल्याचे चित्र सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर होते। आज दिनांक 15 रोजी मतदानाचा दिवस असल्याने किती टक्के मतदान होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती, परंतु मतदारांनी मात्र उमेदवार व पक्षांच्या आशेवर पाणी फिरवले असेच म्हणावे लागेल, कारण 61% मतदान झाल्याचे दिसून आले आहे। काही प्रमाणात कमी टक्केवारीत झालेले मतदान सर्वच पक्षांना आत्मचिंतन करायला लावणारी अशी ही निवडणूक आहे। काही ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले। विविध मतदान केंद्रांवर उमेदवार पाहायला मिळाले। उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची धावपळ ही दिसून येत होती। संवेदनशील अतिसंवेदनशील केंद्रांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले। आज झालेल्या कमी टक्केवारीच्या मतदानामुळे उमेदवारांची मात्र झोप उडणार आहे, कारण प्रत्यक्ष मतदानाची झालेली टक्केवारी व प्रचारावेळी मांडलेली मतदानाची टक्केवारी यात बरेच अंतर पडले, त्यामुळे त्यांचीही धाकधूक वाढली आहे। मतदान केंद्रांवर महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, मुले, मुली यांनीही मतदानाचा हक्क बजावला। दुपारी 4 नंतर मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी समोर आली नाही। प्राथमिकदृष्ट्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी 61% मतदान झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, सांगली।